एकेकाळी होणार असून मी या घरची ही मालिका टेलिव्हिजनवर खूपच गाजली. श्री जान्हवीला जितकी प्रसिद्धी या मालिकेने मिळवून दिली, तितकीच सहाय्यक भूमिकेत असलेल्या कलाकारांनाही ओळख मिळाली. त्यातलाच एक म्हणजे अभिनेता सचिन देशपांडे. मालिकेत जान्हवीच्या मित्राची भूमिका त्याने साकारली होती. गाठीशी उत्तम अनुभव असूनही बरेचदा इंस्टाग्रामवरील फॉलोअर्समुळे हातातलं काम निसटतं अशी खंत त्याने महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. तो म्हणाला, आजकाल ऑडिशनची पद्धत फार बदलली आहे. पूर्वी कलाकारांचं नाव सुचवण्याचं काम दिग्दर्शक करायचा. त्यावेळी डिरेक्टर हाच कॅप्टन ऑफ द शिप असायचा. सिनेमाला दिग्दर्शकाचं फार महत्त्व असतं, पण त्यावेळी टीव्हीवर सुद्धा दिग्दर्शकाला तितकंच महत्त्व दिलं जायचं. पण आता तसं राहिलं नाहीये. आता कास्टिंग ही पूर्णपणे वाहिनीच्या हातात गेली आहे. चॅनलवर बसलेली लोकं असतात ती तुमचं कास्टिंग लॉक करतात. पूर्वी आम्ही फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात दिग्दर्शकापर्यंत पोचू शकत होतो, पण आता जी लोकं तुम्हाला काम देणारी आहेत त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. नुकत्याच एका चॅनलचा अनुभव त्याने शेअर केलाय. भूमिका मिळाली असं वाटत असतानाच त्याच्या नकळत ती भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला मिळाली. हा अनुभव सांगताना तो म्हणाला, मला नंबर 1 चॅनलच्या एका मालिकेत कॅमिओ रोलसाठी बोलावलं होतं. मी त्यांना होकार कळवला. मानधनाबद्दल बोलणंही झालं. माझं ज्या प्रोडक्शनसोबत बोलणं चालू होतं त्याचा मला काही वेळाने फोन आला की दादा तुझं इंस्टाग्राम ID पाठवतोस का? मी त्याला यामागचं कारण विचारलं तर तो म्हणाला तुझे फॉलोअर्स बघायचेत. मग मी त्याला माझा इन्स्टा ID पाठवला, पण पुढे काहीच रिप्लाय आला नाही. अचानक 2 दिवसांनी मला कळलं की माझ्या जागी त्या मालिकेत दुसऱ्या एका अभिनेत्याला रिप्लेस केलं होतं. त्याचे फॉलोअर्स खूप जास्त होते. आजकाल इंडस्ट्रीमध्ये हाच फॉर्म्युला झालाय, ज्यामध्ये तुमचे फॉलोअर्स किती आहेत यावर तुमची कास्टिंग ठरते, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं. सचिनच नाही तर अनेक कलाकारांनी सुद्धा हा प्रकार उघड केला होता. तर सचिनचं हे विधान सध्या जबरदस्त चर्चेत आलंय. सचिन देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाहाच्या राजा शिव छत्रपती या मालिकेतून त्याने पदार्पण केलं होतं. पुढे होणार सून मी या घरची, माझ्या नवऱ्याची बायको, अजूनही बरसात आहे, पारू यासारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं. सध्या तो सन मराठीच्या मालिकेत पाहायला मिळतोय. पण त्याची होणार सून मी या घरची या मालिकेतली भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. तुम्हाला सचिनचं या मालिकेतलं काम आवडलं होतं का? आणि सध्या मालिकांसाठी होत असलेल्या या ऑडिशन प्रोसेसबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.